चला येतोय आवाज? आवाज येतोय माझा सगळ्यांना? चला पटापट जॉईन व्हायचं. माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. येतोय का आवाज? येस. गुड इव्हनिंग सगळ्यांना. माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय का? येतोय का आवाज? आवाज येत असेल तर थांब द्या, जेणेकरून मला बोलता येईल पुढं. चलो फटाफट जॉईन व्हायचंय. माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय? येस. मंजुश्री, संजय, सचिन चव्हाण, सगळ्यांचं स्वागत. सचिन, ओके, येतोय आवाज म्हणजे. चला आज आपल्याला बघायचं आहे प्रशासकीय विभागाचे प्रश्न बघायचे. कशाचे बघायचे? तर प्रशासकीय विभागाच्या संदर्भामध्ये आपल्याला महत्वाच्या असलेल्या गोष्टींवरती फोकस करायचा आहे. मग आपण टॉपिक महत्वाचे निवडले, त्याच्यामध्ये खूप सारे प्रश्न येतात आणि तुम्हाला ते यायला पाहिजे. कळलं? तर पहिला प्रश्न स्क्रीनवरती येतोय. त्याच्या अगोदर मंगल मंगल त्रिवार मंगल, पावन दिन हा धन्य हो, भारत प्यारा स्वतंत्र झाला, जय बोलाव जय बोलाव. तुमच्या सगळ्यांचं पोरांनो स्वागत आहे. ठीक आहे. तर पहिला प्रश्न स्क्रीनवरती येते, सोडवायचे पटापटा. झालाय काल जो आपला, सोडवा. काय आहे? महाराष्ट्रातील 1960 आताच्या गट ब पूर्व परीक्षेला आलेला होता. 2020 मधील एकूण प्रशासकीय विभाग अनुक्रमे किती होते? झालंय का नाही आपलं? 60 ला किती होते? 4. बरोबर आहे. आणि 2020 ला किती झाले? 6. महाराष्ट्रामध्ये एकूण प्रशासकीय विभाग विचारले तर किती? तर मित्रांनो, महाराष्ट्रातील एकूण प्रशासकीय विभाग जर विचारलं तर लक्षात ठेवायचं किती आकडा आहे तो? सध्या 6 आकडा आहे. आणि या प्रशासकीय विभागाला दुसरं नाव आहे, ते म्हणजे महसुली विभाग. कोणता शब्द लक्षात ठेवायचा तुमच्यासाठी? दुसरा शब्द महत्वाचा आहे, महसुली विभाग. यालाच काय म्हटलं जातं? महसुली विभाग देखील म्हटलं जातं. कन्फ्युज व्हायचं नाही, आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. पुढचा प्रश्न, पहिला प्रश्न येतो आकारावरती. संयुक्त गट व पूर्व परीक्षा 2019 ला मित्रांनो अशा पद्धतीचा प्रश्न आलेला होता की ज्याच्यामध्ये विचारलेलं होतं, दिलेला प्रशासकीय विभाग म्हणजे महाराष्ट्रातील एक प्रशासकीय विभाग दिला होता आणि त्यापैकी कोणता प्रशासकीय विभाग हा वर्तुळाने दाखवलेला म्हणजे डॉटने दाखवलेला जिल्हा मुख्यालय बरोबर आहे. तर जर तुम्हाला आकार येत असेल तर मित्रांनो सदर प्रश्न काही सुद्धा अडचण नाही. बरोबर आहे का? म्हणजे शिकवत असताना प्रशासकीय विभागाच्या संदर्भामध्ये पहिला आकार महत्वाचा आहे. मी कायम सांगत असते की आकार तुमच्यासाठी महत्वाचा आहे. मग इथं बघा आकार कोणता आहे? छत्रपती संभाजीनगर जर बघितलं, जुना औरंगाबाद, तर त्याचा आकार हा अशा पद्धतीने आहे, ज्याला आपण काय म्हटले मुलांनो? ससा म्हटलेला आहे. काय म्हटलेला आहे? सस्याच्या आकाराचा जर कोण असेल तर हा प्रशासकीय विभाग आहे, तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर, जुना औरंगाबाद, जो ज्याचा आकार आहे तो म्हणजे सस्याच्या आकाराचा आहे. ससा दिसायला दिसतो कसा म्हणलं तर ससा आहे. बरोबर आहे का? सेम सशासारखा दिसणारा त्याचा आकार आहे. दुसरा महत्वाचा आहे तो म्हणजे प्रामुख्याने आपण म्हणलं की ज्याचा समोश्यासारखा आकार आहे. बरोबर? म्हणजे हा ससा 2 पाय वर करून म्हणतोय की मला खायला द्या, आणि मग त्याचा मालक त्याला खायला देतो, कारण तो शाकाहारी असल्यामुळे त्याला समोसा खायला देतो. आणि सेम समोश्यासारखा त्रिकोणी आकार ज्याचा प्राप्त आहे तो म्हणजे कोणता प्रशासकीय विभाग आहे? तर तो पुणे प्रशासकीय विभाग आहे, ज्याच्यामध्ये एकूण 5 जिल्हे आहेत. हा बेसिक पहिला प्रत्येकाला माहिती आहे. बरोबर आहे का? त्याच्यानंतर आकार म्हणलं तर मित्रांनो प्रामुख्याने आहे भुंकणाऱ्या कुत्र्याच्या तोंडाच्या आकाराचा. नीट लक्ष देऊन करायचंय, हे सगळ्यांना सांगणं आहे. आता हे सगळं डिटेलमध्ये मी का सांगतोय प्रत्येक लेक्चर मध्ये? कारण तुम्ही जर लेक्चर केलं आणि टॉपिक जर अगोदर वाचलेला असेल तर तुमचं अजिबात काही राहणार नाही खाली. कळलं? त्याच्याबरोबर तुमची टॉपिकची पण रिव्हिजन होते. त्याच्यामुळे भुंकणाऱ्या कुत्र्याच्या तोंडाच्या आकाराचा म्हणलं तर कोण आहे? अमरावती आहे. नंतर मालक मित्रांनो या भुंकणाऱ्या कुत्र्याला खायला देतोय मासा, आणि माशाचा आकार जर बघितला आपण तर तो माशाचा आकार ज्या प्रशासकीय विभागाला प्राप्त आहे तो माशाचा आकार कोणाला प्राप्त आहे? नागपूरला प्राप्त आहे. समजतंय का? जर ससा म्हणलं, दिसायला कोणासारखं दिसतोय? हा सस्यासारखा दिसतोय छत्रपती संभाजीनगर. समोश्यासारखा दिसायला आकार, हे लक्षात ठेवण्यासाठी म्हणत नाही त्याला तसं, नाही तर असं पेपर येईल का ससा बिसा, असं नाही. आकार येऊ शकतो पेपरला. भुंकणाऱ्या कुत्र्याच्या तोंडाचा आकार म्हणलं तर कोणता आहे रे? भुंकणारे कुत्रा, त्याचं तोंड म्हणलं तर अमरावती दिसतंय. आणि हा माशाच्या आकाराचा दिसणारा कोणता आहे? नागपूर आहे. त्याच्यानंतर बघा इथं खेकड्याच्या नांगीच्या आकाराचा एक प्रशासकीय विभाग आहे. जर खेकड्याची एक सिंगल नांगी काढली बाजूला तुम्ही, बरोबर आहे का,
त्याला फांग्या पण म्हणतात काही जण, बरोबर आहे. तर ते नांगीच्या आकाराचा दिसतोय तो कोणता आहे, तो नाशिक आहे. आणि मित्रांनो कोकणामध्ये जर बघितलं कोकणचा आकार तर सुक्या बोंबला सारखा आहे. ज्यावेळेस बोंबीला आपण वाळवतो असाच एकदम सरळ सोड सुका दिसतो, वाकडा तिकडा झालेला, आणि अगदीच तसाच आकाराचा मित्रांनो पण आहे कोकण विभाग आहे. म्हणजे तुम्हाला पहिला जो प्रश्न विचारलाय तो आकारावरती विचारलाय, त्याच्यामुळे अभ्यास करत असताना ऑलरेडी तुम्हाला प्रश्न विचारलाय हा सस्यावरती असा, बरोबर आहे का. जर सस्यावरती हा प्रश्न विचारला असेल तर याचं उत्तर काय असेल, छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद. कळलं. हा सोडवा बरं काय असेल उत्तर. हा आला होता वनसेवा मुख्य 2016 वनसेवा मुख्य 2016च्या परीक्षेला आलेला प्रश्न, ज्याचं उत्तर तुम्हाला यायला पाहिजे, सोडवायचे उत्तर, आलं पाहिजे उत्तर, यायला पाहिजे उत्तर. उत्तर पर्याय खालील नकाशामध्ये महाराष्ट्रातील कोणता प्रशासकीय विभाग दाखवलाय. मग हा कोण आहे रे, खेकड्याची नांगी म्हणल्यावर नाशिक. समजतंय का. अशा पद्धतीचे 2 प्रश्न येऊन गेलेत आकारावरती. मग जर भविष्यात त्याला यायचं असेल तर बाकीचं येऊ शकतं. म्हणजे 2 आलेत का, आता 2 आलेत, बरोबर आहे. हा एक आलाय, हा एक आलाय. मग बाबांनो लक्षात ठेवायचं, नंतर येऊ शकतं भुंकणाऱ्या कुत्र्याचा तोंडाचा आकार येऊ शकतं. आला तर सांगता येऊ दे, यायला पाहिजे अमरावती आहे. मासा आला तर मित्रांनो नागपूर आहे. त्याच्यानंतर जर तुम्हाला सरळ दिसला तर कोकण आहे, आणि समोसा दिसला तर पुणे प्रशासकीय विभाग आहे. तर अशा पद्धतीने आकारावरचे प्रश्न टॅकल करा. हा पहिला पॉइंट आहे. याच्यावरती प्रशासकीय विभाग अभ्यास करा, हे असं वाचायला तुम्ही पाहिजे. हे जर वाचलं तर 100% मार्क येतात. कळलं प्रत्येकाला. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणती विधाने असत्य आहेत. इथं 2-3 गोष्टी मिक्सअप करून विचारल्यात. दुसरा महत्वाचा पॉइंट आहे, तुम्हाला प्रशासकीय विभागामधले जिल्हे माहित असणं गरजेचं आहे, तालुके माहिती असणं गरजेचं. आकडा सोडवायचा प्रश्न की रायगड जिल्ह्यात 12 तालुके आहेत. एसओ मेन्स 2015 ला होता. पुणे प्रशासकीय विभागात 48 तालुके आहेत. कोकण प्रशासकीय विभागात 7 जिल्हे आहेत. इतर प्रशासकीय विभागांच्या तुलनेत औरंगाबाद प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत. सोडवायचा का प्रश्न, सोडवायचं का. बघा उत्तर येते का. निलेश म्हणते 2, श्वेता म्हणते 2, सुवर्णा 2, तन्मय देशमुख 2, असं आहे का नाही. अश्विनी म्हणता 1, मोनाली म्हणता 1. आता ही उत्तर आहे. श्वेता वाघ म्हणतायत 1. बोला बोला, कमेंट करा पटापट. आलं पाहिजे, जमलं पाहिजे, नाही तर मी विश्लेषण करून सांगणारच आहे तुम्हाला. तन्मय म्हणतोय 1. बघा आता विद्या म्हणते 1, प्रियांका म्हणते 4, मंजुश्री म्हणते 1. आता प्रश्नाचं बघा उत्तर कसं काढायचं. आता इथं तुम्हाला पहिल्यांदा माहिती पाहिजे मित्रांनो, प्रशासकीय विभागाच्या संदर्भामध्ये जिल्हा संख्या, पहिलं महत्वाचं काय आहे, जिल्हा संख्या महत्वाची आहे. आणि जिल्हा संख्येबरोबर आपल्यासाठी महत्वाचं आहे ते म्हणजे तालुक्यांची संख्या, बरोबर आहे का. मग तुमच्यासाठी मित्रांनो मी एक ट्रिक सांगितली होती, ज्याने लेक्चर गेले त्याला आठवत असेल की इथं तुमच्यासाठी महत्वाची ट्रिक आहे कान आणि पान, किंवा ज्याला आपण पॅन म्हणले, कॅन पॅन, KAN म्हणजे कान, दुसरा PAN म्हणजे पान, म्हणजे ज्याला आपण पॅन म्हणले, बरोबर आहे का. मग के म्हणजे कोण आहे, हा पहिला, हा याचं नाव आहे कोकण, बरोबर आहे. ए म्हणजे कोण आहे, हा औरंगाबाद आहे. जुनं नाव लक्षात ठेवा फक्त, बाकी म्हणताना छत्रपती संभाजीनगरच मागा. नंतर आहे नागपूर, पुणे, ए म्हणजे अमरावती, आणि एन म्हणजे नाशिक आहे, बरोबर आहे. बेसिक आपल्यासाठी महत्वाची पहिली ट्रिक कोणती आहे, कान आणि पान आहे. मग पहिल्यांदा मित्रांनो इथे जिल्ह्यांची संख्या, कोणती संख्या लक्षात ठेवायची, पहिल्यांदा जिल्ह्यांची संख्या कशी लक्षात ठेवायची. मग त्यासाठी मित्रांनो आपण पहिल्यांदा एक ट्रिक बघितलेली आहे, तुम्हाला सांगितली बऱ्याच जणांना, जिल्हा संख्या, बरोबर आहे. मग हा जिल्हा संख्या आकडा लक्षात ठेवताना वापरायचं ते म्हणजे 786, 7, 8, 6, आणि पुढे जे आहे ते आहे 5, 5, 5 वाले. जिल्हा संख्या जर विचारली
तर 5-5-5 आहे, म्हणजे 7 कोकणात आहे, 8 औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर मध्ये आहे, 6 नागपूर, पुणे 5, अमरावती 5 आणि नाशिक म्हणलं तर 5 आहे. आणि त्यासाठी मित्रांनो नंतर आपल्याला जर तालुका संख्या करायची, काय करायचे, तालुका संख्या, तर तालुका संख्या अभ्यासत असताना आपल्यासाठी आकडे महत्वाचे आहे. मग कोणते आकडे आहेत, मोबाईल नंबर विसरायचा नाही, 76 64 58 56 54 आणि इथं पिन लावायचा आहे मित्रांनो +50, म्हणजे कोकणामध्ये आहे 50 47 +3, औरंगाबाद मध्ये 76 तालुके, बरोबर आहे, नागपूरमध्ये 64, पुण्यामध्ये 58, अमरावतीमध्ये 56 आणि नाशिक म्हणलं तर 54. हे बेसिक पहिल्यांदा माहिती असणं गरजेचं आहे. क्लिअर का? इथं तुमचे 2 पॉइंट क्लिअर होतात. म्हणजे पहिला आकार, दुसरा जिल्हा संख्या, तिसरा तालुका संख्या व्यवस्थित करायचं. हे आकडे तुम्हाला माहिती पाहिजे. मग आपल्याला काय विचारले बघा, आपल्याला विचारले त्याने काय, पुणे प्रशासकीय विभागात 48 तालुका आहे का बाबांनो? पॅन म्हणलं तर 58 56 54, 2-2 मध्ये कमी व्हायचे, म्हणजे पुण्यामध्ये 58 आहे, अमरावतीमध्ये 56 आहे, नाशिक मध्ये 54 आहे, बरोबर आहे का नाही? मग जर इथं आपण बघितलं तर बघा 48 पाहिजे का, इथं पाहिजे होतं 58 तालुके, म्हणजे ब चुकले, तुम्हाला विचारलं असत्य, याचा अर्थ तुमचा ब इथं आहे, तुमचा ब इथं आहे, तुमचा ब इथं आहे, म्हणजे याचा अर्थ उत्तर येणार नाही, बरोबर. कोकण प्रशासकीय विभागात 7 जिल्हे आहेत, तर यस मित्रांनो 7 जिल्हे आहेत. आणि इतर प्रशासकीय विभागांच्या तुलनेमध्ये औरंगाबाद प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे, बरोबर आहे, 8 आकडा, म्हणजे हे पण बरोबर आहे. जर तुम्हाला विचारले असत्य तर ब गावलेला आहे तुम्हाला, म्हणजे याचा अर्थ पहिलं उत्तर पाहिजे तुमचं. समजतंय का सगळ्यांना? इथं तुमच्या बाजूने तालुका संख्या आणि जिल्हा संख्या क्लिअर करणं गरजेचं आहे. जर ते क्लिअर केलं पोरांनो तर 100% आपल्याला मार्क येतील. समजते का प्रत्येकाला? ट्रिक काय, पहिली जिल्हा संख्या लक्षात ठेवायला 786 555, इथं 555 वाले पुणे अमरावती नाशिक आणि इथं कोकण औरंगाबाद नागपूर, बरोबर. मोबाईल नंबर म्हणलं तर 76 64 58 56 54 ध्यानात ठेवा, पिन मात्र +50 लावायला विसरू नका. कळलं सगळ्यांना? म्हणजे तुम्ही जर नीट बघितलं, बरोबर आहे, नुसत्या या तिघांवरती उत्तर येतंय. रायगड मध्ये जर बघितलं तर किती तालुके आहेत, तर तिथं 15 आहे, हे अजून व्हायचं आपलं, आपण बोलू, पण लक्षात ठेवा रायगड मध्ये किती आहे, 15 पाहिजे होतं तिथं, म्हणजे ते चुकीचंच आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न टॅकल करता आले पाहिजे. उत्तर येते अ आणि ब. समजते का? तुम्हाला तालुका संख्येवरती 2 प्रश्न अजून विचारले, तिथं पुण्यावर प्रश्न आहे ना, अजून बघा, म्हणजे मी प्रश्न दाखवतो नंतर मी वापस येतो परत एकदा. नाशिक विभागामध्ये किती तालुके आहेत? बघा, हा प्रश्न एएसओ मेन्स ला आला होता 2021 ला. एएसओ मेन्स 2021 ला आलेला प्रश्न की नाशिक विभागामध्ये एकूण किती तालुके आहे? मग 54 52 56 51. काय उत्तर येईल? आश्लेषा, मोनाली, कोमल, विद्या, मंजुश्री, प्रणाली, तन्मय. काय उत्तर येईल? उत्तर येतंय उत्तर पर्याय 54 आला का? म्हणजे 58 पुण्यावर येऊन गेलाय, नाशिक वरती प्रश्न येऊन गेलाय. अजून एक बघा, हे बघा, औरंगाबाद विभागातील तालुक्यांची संख्या किती? ऍग्री प्री 2011. औरंगाबाद विभागातील तालुक्यांची संख्या किती? 25 58 76 35. उत्तर काढायचं आहे, उत्तर आलं पाहिजे. सोडवा, 100% उत्तर आलं पाहिजे. 25 58 76 35 उत्तर यायला पाहिजे. उत्तर पर्याय 3 76. बरोबर आहे का? औरंगाबाद विभागातील तालुक्यांची संख्या 76, 58 असतं तर पुणे असतं. क्लिअर का सगळ्यांना, प्रत्येकाला? बाबांनो, तुम्हाला तालुक्यांची संख्या क्लिअर होईल का? 76 64 58 56 54 पाठ करायचं, 100% पाठ करायचं आलं पाहिजे. तालुक्यांची संख्या, जिल्ह्याची संख्या जर आपल्याला विचारली तर चुकता कामा नये, एवढं लक्षात ठेवा. क्लिअर सगळ्यांना? जर भविष्यात प्रश्न आला तसा तर चुकायचं नाही पोरांनो, उत्तर आपल्याला आली पाहिजे.
क्लिअर सगळ्यांना? हा प्रश्न कळाला का? याच्या आपण डिटेल बोललोय. इथं तुम्हाला पहिला आकार क्लिअर आहे, दुसरं जिल्हा संख्या क्लिअर झाली, तालुका संख्या क्लिअर झाली. उद्या भविष्यात किती प्रश्न होते त्याच्यावरती चुकायचं नाही. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. आता औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये भौगोलिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा आणि सर्वात लहान असणारे जिल्हे कोणते ते तुम्ही निवडायचे आहे. निवडा. औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा आणि सर्वात लहान असणारे जिल्हे कोणते ते तुम्हाला आले पाहिजे. सोडवायचे उत्तर, काढायचे उत्तर. अतिशय सोपा प्रश्न. उत्तर पर्याय 2. सर्वात मोठा म्हणलं तर मित्रांनो बीड आहे, सगळ्यात लहान म्हणलं तर हिंगोली आहे. मग छत्रपती संभाजीनगर जर तुम्हाला विचारलं लहान कोण आणि मोठा कोण, तर ट्रिक काय सांगितली तुम्हाला? तर लक्षात ठेवायची ट्रिक आहे एचपीएल. हा, एचपीएल मित्रांनो आहे. आयपीएलच्या धर्तीवर एचपीएल भरवायचंय. कुठं भरवायचंय? तर उजान माळावरती भरवायचंय. मग लक्षात ठेवायचं उजान. उजान माळ आपल्याला कुठं सापडल? उजान माळ मित्रांनो आपल्याला सापडला बीड मध्ये. मग सर्वात कमी क्षेत्रफळ म्हणलं तर बघा कोण आहे? पहिला हिंगोली. हिंगोली नंतर पी म्हणजे परभणी, एचपीएल. एल म्हणजे लातूर. यू म्हणजे उस्मानाबाद, आताचा धाराशिव, नाव बदललंय. जे जालना. ए औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर. एन नांदेड. आणि सर्वात मोठा म्हणलं तर बीड. सर्वात जास्त क्षेत्रफळ म्हणलं तर बीड. कळलं? सर्वात कमी म्हणलं तर हिंगोली. समजते का प्रत्येकाला? एचपीएल उजान बीड ही ट्रिक्स वापरा. कळलं का प्रत्येकाला? हे आपल्यासाठी अतिशय महत्वाची असलेली ट्रिक आहे. अशी ध्यानात ठेवा, तुम्हाला चुकणार नाही कधीच. मग क्षेत्रफळानुसार जिल्हे विचारले तरी सांगता येतील आपल्याला. सर्वात कमी हिंगोली, सर्वात जास्त बीड, हे विसरायचं नाही. कळलं सगळ्यांना? बाकी तुम्ही काय करायला पाहिजे, याच्यामध्ये एक्स्ट्रा लिहून ठेवायचं. कसं लिहायचं? मग तुम्हाला जर काय विचारलंय, छत्रपती संभाजीनगर विचारले, तर आपल्याला मित्रांनो पुण्याच्या संदर्भात माहिती पाहिजे. बरोबर आहे का? मग आपल्यासाठी बघा, आपल्यासाठी इम्पॉर्टंट म्हणलं नाशिक मधलं कोण आहे, तर नाशिक मध्ये सगळ्यात लहान, सर्वात लहान नंदुरबार आहे. सगळ्यात लहान कोणी? नंदुरबार. सर्वात मोठा क्षेत्रफळानुसार म्हणलं तर महाराष्ट्रातलं सर्वात मोठा आहे अहिल्यानगर. बरोबर आहे का? म्हणजे नाशिकच्या संदर्भात क्लिअर. औरंगाबाद नंतर तिसरं महत्वाचं जर पुणे विचारलं आपल्याला, तर पुण्यामध्ये सगळ्यात लहान कोण आहे? कोल्हापूर. सगळ्यात मोठा कोण आहे म्हणलं तर पुणे. सगळ्यात मोठा पुण्यामध्ये पुणेच आहे. बरोबर आहे का? त्याच्यानंतर जर आपल्याला विचारलं नागपूरमध्ये, तर सगळ्यात नागपूरमध्ये लहान म्हणलं तर भंडारा आहे. आणि सगळ्यात मोठा म्हणलं तर गडचिरोली आहे. गडचिरोली. त्याच्यानंतर आपल्यासाठी महत्वाचं आहे अमरावती. जर विचारलं तर अमरावतीमध्ये सगळ्यात लहान आहे वाशिम. सगळ्यात मोठा कोण आहे? यवतमाळ. ध्यानात ठेवायचं. त्याच्यानंतर आपल्यासाठी महत्वाचा म्हणलं, बरोबर, नाशिक झालं, पुणे झालं, नागपूर झालं, अमरावती झालं. कोण राहिला? कोकण. कोकणामध्ये सगळ्यात लहान मुंबई शहर, जे महाराष्ट्रातलंच लहान आहे सगळ्यात. आणि सगळ्यात मोठा म्हणलं तर कोण आहे? रत्नागिरी. समजतंय का? हा चार्ट तयार पाहिजे तुमच्याकडे, रेडी पाहिजे अभ्यास करत असताना. आणि हे जर केलं तर तुम्हाला मार्क आहे. कळलं सगळ्यांना? तर अशा पद्धतीच्या प्रश्नांमध्ये याचं उत्तर काय? हा बघा 22च्या प्रिलिमला आला होता, गट क च्या प्रिलिमला सेम प्रश्न नंतर पण येऊन गेलेला एक.
सांगा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये जिल्ह्यांची संख्या सर्वात अधिक आहे? पटपट सोडवा रे, असे प्रश्न भरपूर आहे तुम्हाला. आता सोडवा. एसटीआय मेन्स 2021 ला आलेला प्रश्न, उत्तर बोलायचंय. चला, कोणत्या विभागात जिल्ह्यांची संख्या सर्वात अधिक आहे? कुठं जास्त आहे बाबांनो? छत्रपती संभाजीनगर. किती? 8. नागपूर म्हणलं तर 7, पुणे म्हणलं तर 5, कोकण म्हणलं तर 7. उत्तर पर्याय 4. मग बाकीचं पाठ पाहिजे माझं. नागपूर म्हणलं तर 7, पुण्यामध्ये 5, कोकणामध्ये 7. बरोबर आहे का? पुण्यात 5 आहे तसं नाशिकमध्ये पण 5 आहे, आणि नाशिकमध्ये 5 आहे तसं अमरावतीमध्ये पण 5 आहे. म्हणजे तिघांमध्ये तर सेमच आहे. बाकी 7, 8, 6. सोडवा आता. आता हा सोडवा. तुमच्यासाठी महत्वाचा पॉइंट आहे तालुका. पाठ करायचे तालुके. मेन्सला येतात जास्त प्रिलिम पेक्षा सुद्धा. मग बघा बरं येते का बाबांनो तालुके तुम्हाला? सोडवायचंय. उत्तर आलं पाहिजे, उत्तर जमलं पाहिजे, जमायला पाहिजे. ताकद लावायची, ताकद. तालुके महत्वाचे का नाही? वाचायचं. बोला. चलो फटाफट उत्तर आलं पाहिजे. उत्तर पर्याय 2. गडचिरोली मधला कोणता आहे? सांगा. इथं तुमच्यासाठी महत्वाचं आहे चंद्रपूर मधला. चंद्रपूर म्हणलं तर कोणतं आहे रे? जीवती. चंद्रावरती जीव. बरोबर आहे का? बला 1 पाहिजे. बला 1. त्याचं उत्तर आलं. मग गडचिरोली मधला कोणता आहे? मुलचेरा. महत्वाचा आहे. गडचिरोली मध्ये म्हणलं तर मुलचेरा. गोंदिया म्हणलं तर कोणतं आहे? गोंदिया म्हणलं तर देव. बरोबर आहे? देवरी. आणि भंडारा म्हणलं तर मित्रांनो आहे लाखनी. उत्तर पर्याय येईल. उत्तर पर्याय 2. कळतंय का? हे तालुके अशा पद्धतीने करायचे. तालुक्यांची संख्या, तालुके आपल्यासाठी महत्वाचे. बघा बरं पुढचा सेम प्रश्न हा आला होता एसओ मेन्स 2022 ला. त्याच्या अगोदर लय प्रश्न आहे बघा. प्रशासकीय विभाग दिलाय आणि त्याच्यातला तालुका दिलाय. इथं जिल्हा नाही दिला, प्रशासकीय विभाग आणि तालुका दिलाय. जोड्या लावायच्यात. बघा बरं येतंय का? अमरावती, नागपूर, औरंगाबाद, कोकण. तुम्हाला आलं पाहिजे, तुम्हाला जमलं पाहिजे. सोडवा रे. 100% आलं पाहिजे, 100% जमलं पाहिजे. सोपा प्रश्न, किरकोळ प्रश्न येतात प्रश्न. सोडवा. तुम्हाला आलं पाहिजे, तुम्हाला जमलं पाहिजे. 1 नंबर. प्रणाली, विद्या, मोनाली, तन्मय. बऱ्याच जणांनी 1 दिले. बघा आता आपल्यासाठी महत्वाचं आहे. इथं खालापूर माहिती असेल, कोकणामध्ये आहे मित्रांनो, रायगड मध्ये. आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. खालापूर म्हणलं तर कोकणामध्ये रायगड मधला आहे. मग इथं कोकण प्रशासकीय विभागामधला कोणता दिसतंय? तर इथं कोकण दिसतंय. डायरेक्ट उत्तर येईल. कोकण म्हणलं तर खालापूर. मग त्याला 1 इथं बघा. तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुमच्या हातात आहे. बाकी बघा. सेनगाव. भिवापूर म्हणल्यावर कुठे रे बाबांनो? नागपूरमध्ये भिवापूर आहे, नागपूर जिल्ह्यामध्ये. घाटंजी म्हणलं तर यवतमाळ मध्ये आहे. बरोबर आहे का? सेनगाव म्हणलं तर हिंगोलीमध्ये आहे. म्हणजे तुम्ही जर नीट बघितलं मग अमरावतीतलं कोणतं येईल? घाटंजी. नागपूर म्हणलं तर कोणतं येईल? भिवापूर. बरोबर आहे. आणि औरंगाबाद मध्ये म्हणलं तर सेनगाव, म्हणजे हिंगोली मधलं. म्हणजे इथं जिल्हा नाही विचारला, इथं डायरेक्ट प्रशासकीय विभाग विचारले. आणि हा पॅटर्न इंटरव्ह्यू झाला एसओ मेन्स 2022 ला. समजतंय का प्रत्येकाला? तुमच्या बाजूने लक्षात ठेवायचे. एकाच पेपर मध्ये 2 प्रश्न विचारले तालुक्यांवरती. एकदा प्लेन जिल्हा तालुका विचारले आणि एकदा जर विचारलं तर मित्रांनो आपल्यासाठी महत्वाचं आहे प्रशासकीय विभाग आणि तालुका. कळतंय? मला नाही सुटला प्रश्न आहे, सुटला नाही मग अभ्यास करावा लागेल मॅडम. त्यासाठी तालुके माहिती पाहिजे आपल्याला. कळलं? तालुके माहिती पाहिजे. अभ्यास केलेला असेल तर हे पीवायकी सुटतील. वाचलेलं असेल ना तुम्ही, वाचलं तर येतील ना हे. पुढचा सेम 52 बघा. तसाच प्रश्न आहे. जिल्हा आणि तालुका. संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2018. संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2018 ला आलेला प्रश्न होता. सोपा प्रश्न. सोडवा. नांदेड, जालना, बुलढाणा आणि यवतमाळ दिलाय. आणि पलीकडे आपल्याला काय दिलंय बघा? तालुके दिलेत. सोडवा.
उत्तर पर्याय 4 बरेच जण म्हणतात. बघा आता सोपा प्रश्न इथं दिसतंय प्रत्येकाला नांदेड. नांदेड मध्ये मित्रांनो तालुका आहे भोकर. मी बऱ्याच वेळा सांगत असते लक्षात ठेवायला, दीड भाकर लक्षात ठेवायचं. भोकर आणि भोकरदन हा कुठं जातो मित्रांनो? समान नावाचे तालुके आणि दिसायला थोडेसे समानता असणारे त्याच्यामध्ये हा जातो. बघा जालना म्हणलं तर कुठे? जालना भोकरदन. भोकरदन तालुका जालन्यात आहे. आता बुलढाणा, बुलढाणा म्हणलं तर संग्रामपूर आहे. आणि यवतमाळ मध्ये म्हणलं तर उमरखेड आहे. खेडमाळ लक्षात ठेवा कळते. आणि ढाण्या वाघाचा संग्राम लक्षात ठेवा. म्हणजे 1, 2, 4, 3 असं उत्तर यायला पाहिजे. उत्तर पर्याय 4. आता हा प्रश्न कंबाईनला येऊन गेलाय. मग आपल्याला कंबाईनला पण येतील का? येतील, सांगता येत नाही. त्याच्यामुळे आपल्याला तालुके माहिती पाहिजे. किमान तालुके येत असेल तर उत्तर येते. म्हणजे इथं काय लय येण्याची गरज नाही. 2 माहिती तरी उत्तर येऊ शकतं. आणि बेसिक आहे. सारखं सारखं वाचल्यानंतर येतं बरं का. म्हणजे डायरेक्ट येईल का सगळ्याच्या सगळं? अजिबात नाही. सगळ्याच्या सगळं डायरेक्ट कधीच कुणाला येत नाही. त्याच्यामुळे हे सारखं सारखं वाचल्यानंतरच तालुक्याचे प्रश्न सुटतात. तुम्ही प्रश्न बघा, एकच पॅटर्न बऱ्याच वेळा इंट्रोड्यूस केलेला आहे. जोड्या लावा. तालुक्यांच्या संदर्भात काय विचारले? बऱ्याच वेळा जोड्या लावा. अजून एक सोडवा. बघा आता हा कधी आला होता? एसटीआय मेन्स 2018 ला आला होता. मेन्सला जास्त प्रश्न आहे प्रिलिम पेक्षा सुद्धा जिल्हा तालुक्यावरती. प्रिलिम वरती एकदाच दिसतोय, बाकी मेन्सला प्रत्येक बऱ्यापैकी मेन्सला विचारले तालुके आणि जिल्हे. सोलापूर, लातूर, जालना आणि बीड दिलंय. आणि एका बाजूला दिलंय गेवराई, मंठा, शिरूर, अनंतपाळ आणि माळशिरस. आता हे सोपं आहे का? तुम्हाला एखादं माहिती तरी उत्तर येईल. सोलापूर मधलं काय माहिती तुम्हाला? माळशिरस माहिती आहे की नाही? माळशिरस तालुका 1. लातूर मधला कोणता माहिती आहे? लातूर मधला आपल्यासाठी महत्वाचं शिरूर, अनंतपाळ. आता शिरूर 3 आहे आपल्याकडं. एक आहे शिरूर नुसता पुण्यामधला शिरूर, बरोबर आहे का? नुसता शिरूर कासार. शिरूर कासार आला तर बीड मध्ये शिरूर कासार, बरोबर आहे का नाही? आणि तिसरा शिरूर आहे शिरूर अनंतपाळ म्हणलं तर लातूर मध्ये आहे, बरोबर आहे का? जालना म्हणलं तर कोणतं आहे बाबा? जालना मंठा. आणि गेवराई म्हणलं तर बीड गेवराई. हे तर प्रत्येकाला माहिती आहे, नुसत्या बीड गेवराई. उत्तर पर्याय 1. कळलं का? सोलापूर माळशिरस वरती तुमच्या प्रश्नाचं उत्तर टाकलं होते. वेगळं बघण्याची तुम्हाला गरज नाही. एसटीआय मेन्स 2018 सुटतंय का? प्रश्न जड वाटू शकतात ज्याने अभ्यास नाही केला त्याच्यासाठी, पण हे प्रश्न तुम्हाला व्यवस्थित करायचे. मग हे जर आलेले आहेत, तुम्ही जर बघितलं तर प्रत्येक ठिकाणी वेगळा तालुका विचारलाय. बघा तुम्ही भोकर, भोकरदन आहे. त्याच्यानंतर प्रामुख्याने म्हणलं तर उमरखेड, संग्रामपूर वेगळे का नाही? इथं पण खालापूर, सेनगाव, भिवापूर, घाटंजी वेगळे तालुके. जिवती, देवरी, मुलचेरा, लाखणी. प्रत्येक वेळेस आयोगाने वेगळे वेगळे तालुके विचारल्यात. म्हणजे असं रिपीट तालुका नाही केलेलं दिसत. अजून बघा एक, हा सोडवा. हा आला होता एक्साइज मेन्स 2017. कंटिन्युअस प्रश्न आहे जोड्या लावाला. एक्साइज मेन्स 2017 आणि तालुका बदललेला आहे प्रत्येक वेळेस. तेच तालुके टाकलेले नाहीये. सुटतंय का? सुटलं पाहिजे. 100% येईल. हुशार आहे तसे तुम्ही, फक्त अभ्यास करत नाही असंच म्हणायचं ना. हा हुशार आहे ना, हुशार आहे. उत्तर पर्याय काही म्हणतात 1, काही म्हणतात 2. प्रणाली म्हणते 3, अश्विनी 2, श्वेता 2, सुवर्णा 2, तन्मय 2. आता साहजिकच आहे मित्रांनो, सगळे कोकणातले दिलेत. रत्नागिरी, रायगड, पालघर, सिंधुदुर्ग. आता रत्नागिरीतला याच्यात कोणता आहे? तर रत्नागिरीतला इथं जर प्रामुख्याने बघितला तर आहे लांजा. कोण आहे? रत्नागिरीतला लांजा आहे. आता रायगड मधला पोलादपूर आहे. पाठ असायला पाहिजे उलटी पोलादपूर. नुसत्या पोलादपूर वरती उत्तर येते तुमचं, बरोबर आहे का? पालघर मध्ये म्हणलं तर मोखाडा आहे. मोखाडा. आणि सिंधुदुर्ग म्हणलं तर मित्रांनो मालवण. सिंधुदुर्गचं नावच मालवण आहे. उत्तर पर्याय 2. उत्तर पर्याय किती यायला पाहिजे? 2 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर. म्हणजे उत्तर काय यायला पाहिजे? 2 नंबरचा पर्याय. समजते का प्रत्येकाला? आणि प्रश्नामध्ये एक गोष्ट बघून घ्या, प्रत्येक प्रश्नामध्ये तालुका वेगळा आहे. म्हणजे तोच रिपीट केलाय का? तर अजिबात नाही. लांजा, मालवण, मोखाडा, पोलादपूर. बघा प्रत्येक प्रश्नामध्ये दाखवलंय की प्रत्येक वेळेस काय केलं आयोगाने? वेगळं केलेलं आहे. म्हणजे वेगळा जोड्या लावायला जिथं जिथं प्रश्न विचारलेत आतापर्यंत जेवढे प्रश्न,
तिथं मित्रांनो आपल्यासाठी महत्वाचं आहे, वेगळं आहे. बरोबर आहे, मोखाड्याला थंड हवेचं ठिकाण, नुसत्या पालघरवरती तरी अंदाज येतो आपल्याला सोडवताना. लक्षात राहील का बाबांनो? आता हा सोडवा बघा परत पुढे. 21 जोड्या लावा जिल्हा तालुका एसओ मेन्स 2017. एसओ मेन्स 2017 चंद्रपूर दिलाय, गडचिरोली दिलाय, भंडारा दिलाय आणि वर्धा दिलाय. आणि दुसऱ्या बाजूला दिले चामोशी, गोंडपिंपरी, मोहाडी आणि देवळी. सोडवा रे. मग अशी दिवरी होतं, इथं देवळी. सोडवायचंय. चंद्रपूर मधला कोणता आहे बघा, तुमच्या बाजूने आलं पाहिजे. एकावर उत्तर येते, एकावरती. काय मित्रांनो, चंद्रपूर मध्ये जर म्हटलं तर चंद्रपूर मधला दिलेला आहे गोंड पिंपरी. सगळे क्वेश्चन याच्यामध्ये मेन्स मधले पण टाकलेत मी. चंद्रपूर मध्ये म्हटलं तर कोणता आहे, गोंड पिंपरी आपल्यासाठी महत्वाचा आहे. गोंड पिंपरी बरोबर आहे का? म्हणजे एकला म्हणलं तर 2 बरोबर, त्याचे उत्तर येते. मग गडचिरोली मधला कोणता आहे, चारमोर्शी बरोबर आहे. भंडाऱ्यातला कोणता आहे, भंडाऱ्यातला म्हणलं तर मोहाडी. आणि वर्धा म्हणलं तर मित्रांनो देवळी. लक्षात ठेवा, वर देव बसल्यात त्याच्यामुळं वर्धा म्हणलं तर देव विसरू नका, भविष्यात कधी रिपीट झालं तर. कळलं प्रत्येकाला? त्याच्यामुळं आपल्यासाठी या गोष्टी यायला पाहिजे, जमल्या पाहिजे. आणि प्रत्येक वेळेस आयोगाने वेगवेगळे तालुके विचारले, तेवढं लक्षात ठेवा. म्हणून तालुक्यांची यादी महत्वाची आहे. आणि मेन्सला तर बऱ्याच वेळा विचारलेलं, मग प्रिलिमला येईल का नाही? प्रिलिमला पण येईल. असं नाही की फक्त मेन्सला विचारलं म्हणजे मेन्सलाच येईल, अजिबात नाही, कुठं पण येऊ शकतं. आपण तयार पाहिजे. आता बघा नवीन पॅटर्न, वेगळ्या पद्धतीने प्रश्न. हे झालं बेसिक जोड्या लावा. त्याच्यानंतर तालुक्यांचे प्रश्न बघा. बेसिक विचारलाय, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके? राज्यसेवा मेन्स 2017 ला आलेला प्रश्न हा. तालुक्यांची संख्या आपल्यासाठी महत्वाची. मग तालुका या शब्दावरतीच खूप बरा प्रश्न विचारले बघा. सोडवायचं प्रत्येकाला आलं पाहिजे. काय उत्तर येईल? उत्तर पर्याय 3 धुळे. कळलं? हे पाठ करायचे तुम्हाला. सिंधुदुर्ग मध्ये मित्रांनो 8 तालुके, रायगड मध्ये जर बघितले तर 15 तालुके, धुळ्यामध्ये बघितलं तर 4च आहे, आणि नंदुरबार मध्ये बघितलं तर 6 आहे. कळलं? ज्यांनी माझी बॅच वगैरे केली असेल त्याला माहित असेल की ऑलरेडी मी हे सगळं पाठ करून येतो. कारण जिथं तुमच्यासाठी बेसिक मध्ये जर तुम्ही बघितले, बेसिक जीके कसं की सर्वात जास्त तालुके कुठे आणि सर्वात कमी तालुके कुठे. सर्वात जास्त म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये नांदेड आणि यवतमाळ मध्ये सर्वात जास्त तालुके 16 दोघांकडं. आणि सगळ्यात कमी म्हटलं तर एक तर मुंबई शहराकडे 0, मुंबई उपनगराकडे 3 आहे. आणि त्याच्यानंतर हे दोघं सोडून दिले तर बघितलं तर धुळ्याकडेच येतो 4 वाला एकटा, बरोबर आहे. आणि हिंगोली आहे 5 वाला. म्हणजे बेसिक कमी वाले हिंगोलीमध्ये 5 आहे, धुळ्यामध्ये 4 आहे. 4 वाजता धुळीची वादळ येतात वगैरे अशी ट्रिक सांगितली तुम्हाला. त्याच्यामुळे धुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर. कारण इथं विचारले सर्वात कमी तालुके, बरोबर आहे का? सेम इथं बघा बरं, हा सोडवा आधी. आहेरी, कोरची, मूलचेरा. बघा मूलचेरा रिपीट झाला. हे गडचिरोली जिल्ह्यातील तालुके आहेत. मग आता या 4 मधला विचारलाय, 4 मधला कोणता असेल? धानोरा असेल, पवनी असेल, जिवती असेल का गोरेगाव असेल? सिंपल आहे. मग यासाठी तालुक्यांची एसटीआय मेन्स 2017 परत एकदा मेन्सला प्रश्न आहे. अहेरी, कोरची, मुलचेरा आणि डॉट डॉट हे गडचिरोली जिल्ह्यातील तालुके आहे. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे, त्याचं उत्तर आहे धानोरा. धानोरा हा आहे मित्रांनो गडचिरोली. मग पवनी कुठे आहे? पवनी भंडारा. बऱ्याच वेळा माहिती बऱ्याच जणांना, कारण हे महत्वाचं आहे. पवनी भंडारा. गोरेगाव कुठे आहे? गोरेगाव म्हणलं तर मित्रांनो गोंदिया. गोविंदा लक्षात ठेवायचा, फिल्म सिटी मध्ये गोरेगाव. जिवती मगाशी होता का जिवती? चंद्रपूर. चंद्रपूर जिवती जोड्या लावाला होता ते. आणि हा जुना आहे बघा. मग हा जर रिपीट झालाय तर तिथं सुद्धा एका नुसत्या जिवतीवरती उत्तर, आयोगाचं उत्तर त्याच्यावर येते. म्हणजे चंद्रपूर जिवती रिपीट झाला. 17 ला अगोदर आला होता, नंतर परत आला तो.
त्याच्या जोरावरती उत्तर टाकल होत होतं, बरोबर, तिथं जोड्या लावाला. तर अशा बाजूने सुद्धा तुम्ही अभ्यास केला पाहिजे. कळतंय का प्रत्येकाला? धानोरा महत्वाचं आहे. गडचिरोली, मग गडचिरोली मधलं कोणतं येऊन गेलंय बघा, मुलचेरा येऊन गेलंय. मग अशी चारमोशी एक विचारलेलं होतं, चामोशी होतं का गडचिरोली मधलं? चेक करू शकता रिपीट होत आहेत का. मग हे रिपीट होतं ते व्यवस्थित करून ठेवायचं, जे आले ते पण करायचं, एक्स्ट्रा बाकीचं येऊ शकतं ते सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. हा सोडवा बरं. बघा रिपीट झाला. एसटीआय मेन्स 2021. मग अशी एक होता का रे, प्रिलिमला होता 22च्या, इथे मेन्सला विचारलाय. औरंगाबाद विभागातील सर्वात कमी आणि सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेले जिल्हे कोणते? सर्वात कमी आणि सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेले जिल्हे कोणते, असा सिंपल प्रश्न आहे. सोडवा, उत्तर आलं पाहिजे. उत्तर पर्याय येते कोण रे? HPL उजान बीड. सगळ्यात कमी हिंगोली, सगळ्यात जास्त बीड. हाय तसंच प्रश्न आहे. मग अशी कुठं उत्तर होतं, 2 नंबरला उत्तर होतं, आता 3 नंबरला उत्तर गेलं बघ. प्रश्न तोच आहे, मसाला तोच, पुढी बदलली, बाकी काहीच नाही. एसटीआय मेन्स 2021 समजते प्रत्येकाला. त्याच्यामुळे तुम्हाला तालुके, जिल्हा, संख्या बघा, तालुकेवाला प्रश्न एसओ मेन्स 21 लाच होता. बीड जिल्हा महाराष्ट्रातील या प्रशासकीय भागात, असा पण प्रश्न आला होता PSI मेन्स 22 ला. किरकोळ प्रश्न, हे पाठ पाहिजे तुमचं, कोणता जिल्हा कोणत्या विभागात येतो माहिती पाहिजे. सिंपल आहे. HPL उजान बीड, बीड कोणत्या विभागात आहे बघा, तोच प्रश्न आहे, फक्त उलटा झाला. HPL उजान बीड, मग बीड कोणत्या प्रशासकीय भागात आहे? औरंगाबाद मध्ये येईल, नाशिक मध्ये येईल, अमरावतीत येईल का पुण्यात येईल? बीड कुठे येईल रे बाबा? पुणे तर येणारच नाही, अमरावतीचा काही संबंध नाही, नाशिकचा नाही. राहिला कोण? छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद, जिथं बीड जिल्हा आहे. महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात म्हणलं तर छत्रपती संभाजीनगर मध्ये काय यायला पाहिजे? बीड यायला पाहिजे. समजते का सगळ्यांना? लक्षात आलं पाहिजे, लक्षात, बरोबर ना, जमलं पाहिजे. याच्यावर थेटपणे प्रश्न येतील. आता हे किरकोळ आहे, हे तुम्ही यादी केली पाहिजे. ओके. आता अशाच पद्धतीचा एक प्रश्न आला होता गट ब पूर्व परीक्षेला बघा, असले पण प्रश्न तुम्हाला करावे लागतील. खालीलपैकी पुणे विभागात सर्वात उत्तरेकडचा तालुका कोणता? पुणे विभागात विचारलाय, आणि डोकं जर जागेवर असेल, मॅप डोक्यात असेल तर उत्तर येऊ शकतं. आणि हा एकमेव आला होता, परत नाही याच्यावर असे प्रश्न आलेले. मग याच्यामध्ये मी तुम्हाला प्रत्येकाला बघा आपल्या नोट्स मध्ये उत्तरेला कोण, दक्षिणेला कोण, पूर्वेला कोण, पश्चिमेला कोण असलं पण करून दिलंय. तर महाराष्ट्रामधल्या पुणे विभागात सर्वात उत्तरेकडचा तालुका आहे जुन्नर. जर पुण्याच्या बाबतीमध्ये आपण विचार केला पुणे, तर पुण्यामध्ये सगळ्यात उत्तरेला मित्रांनो जुन्नर आहे, जुन्नर तालुका पुणे विभागात. त्याच्यानंतर सगळ्यात दक्षिणेला चंदगड आहे, कोल्हापूर मधला चंदगड. त्याच्यानंतर आपल्याला जर विचारलं पूर्वेला कोण, तर अक्कलकोट आहे सोलापूर मधला. कोण आहे? अक्कलकोट, सोलापूर. आणि इकडे जर बघितलं तर पुण्यातलाच आहे मावळ, पश्चिमेला पुणे. कळतंय का? उत्तरेला म्हणलं तर जुन्नर, पुण्यातच आहे हा पण. हा कोल्हापूरमध्ये आहे. म्हणजे आपल्यासाठी पश्चिमेला कोण, पूर्वेला कोण, उत्तरेला कोण, दक्षिणेला कोण, असं मी करून दिलेलं आहे. कळलं? तर एकदाच प्रश्न आलेला आहे अशा पद्धतीचा, त्याच्यामुळे एकदा फक्त बघून घ्या. आपल्यासाठी यादी महत्वाची. मग पुण्याच्या संदर्भात जर असं असेल तर मग नाशिकला कोण आहे सगळ्यात उत्तरेला? मग नंदुरबार मधला धडगाव अक्राणी आहे का? दक्षिणेला कोण आहे? तर कर्जत जामखेड आहे का? कर्जत, बरोबर आहे. तसं आलं पाहिजे आपल्याला. पश्चिमेला तिकडे त्र्यंबकेश्वर आहे का? मग नाशिक मधला. मग पूर्वेला जळगाव मधला मुक्ताईनगर आहे का? हे नाशिकचं आलं पाहिजे तुम्हाला, बरोबर. पुणे, नाशिक असं मी सगळ्या याचं करून दिलं, तर ते तुम्ही वाचलं पाहिजे. आता सगळंच इथं सांगणं शक्य नाही होत, पण हे तुम्ही बघणं गरजेचं आहे. अभ्यास करत असताना इथं जर तुम्हाला उत्तरेकडचा विचारलाय, मग नाशिकच्या उत्तरेकडचा पण आला होता एकदा राज्यसेवेच्या प्रिलिमला, म्हणजे नंदुरबार म्हणून आला होता. पण तुम्हाला माहिती आहे की नंदुरबारला सगळ्यात उत्तरेला कोण आहे? धडगाव अक्राणी, त्याच्यावरती उत्तर दाखल होत होतं.
बरोबर आहे. तर तशा अँगलचे प्रश्न येऊ शकतात. मग अमरावतीतला सर्वात वरती कोण आहे? मग आहे का चिखलदरा? बरोबर आहे. तिकडे नागपूरमध्ये सगळ्यात वरती कोण आहे? रामटेक आहे का? तर तशा अँगलने प्रश्न येऊ शकतो. आपण तयारीत पाहिजे. मग कोकणातलं येईल भविष्यात. कोकणातला सर्वात उत्तरेकडचा कोण आहे? मग कोणता आहे बाबा सगळ्यात उत्तरेकडे? तलासरी आहे का? बोर्डी आहे का? डहाणू आहे का? येऊ शकतं. सगळ्यात दक्षिणेला कोण आहे? सिंधुदुर्ग मधला तो दोडा मार्ग आहे का? तर तशा अँगलने प्रश्न येऊ शकतो. आपण तयारीत पाहिजे. कळलं? म्हणून लक्षात ठेवा, असे प्रश्न पेपरला येऊ शकतात. हा प्रिला आलता बघा 19च्या प्रिलिमला, आणि बेसिक होता, थोडासा वेगळ्या पद्धतीचा होता. पुढं हा झालाय आपला. बरोबर आहे का? तुम्हाला बघायचंय खालीलपैकी कोणती विधानं बरोबर नाहीत. सोडवा. बघा तिसरा तालुक्यावरचा प्रश्न आहे. प्लेन तालुका विचारला इथं जो ह्याच्यात. बाकी पहिलं स्टेटमेंट झालेलं आहे तुमचं शिकून. सोडवा. सगळं शिकवलंय जिल्हा निर्मिती दुसऱ्या लेक्चर मध्ये. पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे का चूक आहे बघा. 15 ऑगस्ट 1999 रोजी परभणी जिल्ह्याचं विभाजन झालं. आता तुमच्यासाठी महत्वाची तारीख होती मित्रांनो, 15 ऑगस्ट होती का? तर ती तारीख होती बघा किती. ती तारीख होती 1 मे 1999. किती तारीख होती? 1 मे 1999. तिथं 2 जिल्ह्याचं विभाजन झालं. बरोबर आहे का? तुम्हाला प्रत्येकाला माहिती. 2 बनवले कोण? तर आपल्यासाठी महत्वाचं आहे. कोणते 2 बनवले रे? 99 ला विचारले. म्हणजे हिंगोली आणि गोंदिया बनवलेला आहे. एक बनवला हिंगोली आणि दुसरा मित्रांनो बनवला गोंदिया. मग गोंदिया कोणतं विभाजन होतं? भंडाऱ्यामधून बनवला होता गोंदिया. म्हणजे विभाजनातला जिल्हा होता भंडारा. नवीन जो होता न्यू वाला तो गोंदिया होता. आणि हिंगोलीचं होतं. मग परभणीचा मित्रांनो विभाजन झालं होतं. परभणीतून बाहेर काढला होता हिंगोलीला. बरोबर आहे का? मग इथं बरोबर आहे, परभणी जिल्ह्याचं विभाजन झालं. 99 ला पण बरोबर आहे, पण इथं 15 ऑगस्ट नाही, इथं 1 मे पाहिजे होतं. म्हणून चुकलंय पहिलं. बघा किती प्लेन फसवलंय. 1 मे 99 परभणीतून हिंगोली, भंडाऱ्यातून गोंदिया. म्हणजे पहिलं चुकलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ एक इथं इथं इथं. कारण जर आपल्याला आयोग हे विचारत ऑलरेडी पहिलं चुकीचंच आहे. म्हणजे आयोगाने सांगितलंय तुम्हाला की ते चुकीचंच आहे. राज्यसेवा मेन्स 2015 आला होता, खतरनाक लेवलचा प्रश्न बघा. बाकी वसमत तालुका परभणी जिल्ह्यात. वसमत परभणीत नाही, वसमत आहे हिंगोलीमध्ये. कुठं आहे? वसमत आहे हिंगोलीमध्ये. म्हणजे त्याच्यामुळे ते चुकीचंच आहे. वसमत हिंगोली. आणि हिंगोली शहर कयाधू नदीच्या काठावरती आहे, हे तर बरोबर आहे. हे नदी प्रणालीमध्ये शिकायचं आपल्याला, काठावरची शहरं वगैरे. मग तुम्हाला विचारलं काय बरोबर नाहीत? मग बरोबर कोण नाहीत? तर अ आणि क बरोबर नाहीत. कळते का प्रत्येकाला? समजते का बाबांनो? अभ्यास करत असताना तुम्हाला एवढं बारीक सुद्धा बघायचंय. म्हणजे इथं जर प्लेन फसवलं एवढं 1 मे का 15 ऑगस्ट, तर आपल्याला कसे पण प्रश्न येऊ शकतात. आपण तयारीत पाहिजे. समजतंय? जिल्हा विभाजनाच्या संदर्भात शिकवलंय तुम्हाला की कशी निर्मिती झाली. 1 मे 81, 16 ऑगस्ट 26 ऑगस्ट 82, 4 ऑक्टोबर 90, नंतर 1 जुलै 98, 1 मे 99, बरोबर ऑगस्ट 2014. आठवते का? तर हे सगळं तुम्हाला आठवलं पाहिजे. सो आपल्या प्रश्नाचं उत्तर जर बघितलं तर उत्तर पर्याय येईल 3 नंबर. पुढचं सोडवायचं आहे रे. महाराष्ट्रातील एकाच नावाचे तालुके, सेम बघा रे तालुके. आता समान नावाच्या तालुक्यांवर प्रश्न विचारले. समान, डिक्टो समान. खेड, कर्जत, कळंब, नांदगाव. चला, PSI प्रिलिम 2014 आलेला प्रश्न आहे. पूर्व परीक्षा 2014 तालुक्यांच्या संदर्भातला प्रश्न सोडवायचा आहे. खेड, कर्जत, कळंब, नांदगाव. चला चला चला, आलं पाहिजे उत्तर. जमलं पाहिजे उत्तर. तुम्हाला हुशार आहे तुम्ही. असं काय करता? काय येतंय? 2 नंबर. निलेश, मोनाली, अश्लेषा, सुवर्णा, तन्मय, प्रियांका, अश्विनी, मोनाली. बऱ्याच लोकांनी उत्तर दिले. बघा आता खेड. खेड तालुका मित्रांनो पुणे जिल्ह्यात पण आहे आणि रत्नागिरी जिल्ह्यात पण आहे. खेड, रत्नागिरी आणि पुण्यामधलं खेड. ज्याने ऐकलं असेल राजगुरुनगर शहर ऐकलं असेल. खेड रत्नागिरीत पुण्यात आहे. कर्जत रायगड, मुंबईला जाताना कर्जत लागतं, ते रायगड मध्ये आहे. आणि कर्जत जामखेड रोहित पवारांचा मतदारसंघ अहिल्यानगर जिल्ह्यात आहे. कळंब, उस्मानाबाद कळंब आणि यवतमाळ कळंब.
बरोबर. नांदगाव, नाशिक नांदगाव, अमरावती नांदगाव, म्हणजे उत्तर यायला पाहिजे मित्रांनो 2-1-4-3. बघा कोणी दिली ती उत्तर, कोणी एक म्हणतंय, कोण तिसरंच म्हणतंय. त्याच्यामुळं नीट बघायचं असते. 2-1-4-3. मला वाटतंय फक्त त्या अश्विनीच उत्तर व्यवस्थित दिलं होतं, बाकीचे फक्त बोलताय का काय कळणार त्यांना. रत्नागिरी म्हणलं तर पुणे रत्नागिरी, रत्नागिरी म्हणलं तर बरोबर ना, रत्नागिरी आणि पुणे म्हणलं तर खेड, खेड रत्नागिरी, खेड पुणे, कर्जत रायगड, कर्जत नगर. आपल्यासाठी महत्वाचं आहे का नाही, त्याच्यामुळे अभ्यास. मग कारंजा कुठे रे? कारंजा नाव पण आहे 2 ठिकाणी, वर्धा कारंजा, बरोबर आहे, वाशिम कारंजा, वर्धा आणि वाशिम कारंजा म्हणलं तर आहे का नाही. आष्टी, आष्टी पण 2 आहे. कुठे आष्टी? वर्धा आष्टी, बीड आष्टी, आहे का नाही, वर्धा आष्टी, बीड आष्टी. त्याच्यानंतर मालेगाव, मालेगाव पण 2 आहे. नाशिक मालेगाव आणि वाशिम मालेगाव. समजते का? तुमच्या बाजूने या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे आणि मित्रांनो जमल्या पाहिजे, त्यासाठी तुम्ही काम करणं गरजेचं आहे. कळतंय प्रत्येकाला? यस. सेलू पण आहे, वर्धा सेलू आणि परभणी सेलू. सेलू, वर्धा सेलू, परभणी सेलू, वर्धा सेलू, परभणी सेलू, आष्टी, बीड आष्टी, वर्धा आष्टी. कळलं सगळ्यांना? लक्षात राहील का प्रत्येकाला? हे चुकू नका, थेटपणे आलं पाहिजे, जमलं पाहिजे. आपल्या बाजूने आपण असं क्लिअर केलं आणि एकदाच करायचं, परत परत नाही करायचं. हे परत जर आलं तर यायला पाहिजे तुम्हाला समान नाव. मग बाकी काही जण आहे, जसं की मगाशी बघितलं आपण, भोकर नांदेड, भोकरदन जालना, होतं का नाही, उमरेड नागपूर, उमरखेड यवतमाळ, वेगवेगळे आहे, मोताळा बुलढाणा, मोखाडा पालघर, आहे का नाही. त्याच्यानंतर शेगाव, शेगाव म्हणलं तर बुलढाणा, शेवगाव म्हणलं तर नगर, अहिल्यानगर, आहे का नाही. असं पण आहे ना. शिरूर मगाशी बघितलं, शिरूर पुणे, शिरूर अनंतपाळ म्हणलं तर लातूर, शिरूर कासार म्हणलं तर बीड, आहे का नाही. तर अशा अँगलने आपल्याला विचारलं जाऊ शकतं एकाच नावाचे तालुके किंवा समानता असणाऱ्या नावामध्ये थोडस, बरोबर. जसं की पातूर अकोला, बरोबर आहे का, आणि परतूर, आहे का नाही, पातूर परतूर, असंही लक्षात ठेवू शकता. वेगवेगळं आहे, भरपूर सारी नावं, तर तसं येणं तुम्हाला गरजेचं आहे. लक्षात ठेवा. कळलं? तर PSI प्रीला आलं तर त्याचं उत्तर 3 येईल. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त तालुके आहेत? चला रे, एसटी मीन्स 12. सोपा प्रश्न. हे जीके, जीके आपलं घरचं जीके म्हणतो ना त्याला, ते घरचं जीके थोडक्यात. जीके सोडवा. हिंगणा नागपूर, हिंगणघाट वर्धा, पेठ नाशिक, सोनपेठ परभणी. तसं करायचंय तुम्ही. काय उत्तर येईल? 1 नांदेड आणि यवतमाळ. मी सांगितले ट्रिक की पहिलं 16 वर्षाची झाले की लग्न करायचे पहिली लोक, पण आता करतील का? नाही, नाही नाही म्हणतात. नाही महत्वाचे आहे. नाही, नाही म्हणजे नांदेड आणि यवतमाळ जिथं 16 तालुके आहेत, जे सर्वाधिक आहे, बरोबर आहे. मग 16 वाले, 15 वाले, 14 वाले, 13 वाले, 12 वाले, 11 वाले, 10, 8, 7, 6, 5, 4, 3 आणि 1 वाला. काही 1 वाला कोणीच नाही, 0 वाला. तर आपल्याला माहित पाहिजे की जर म्हणलं 16 वाले कोण, तर नांदेड यवतमाळ. 15 वाले कोण, तर ट्रिक होती नाराज चंद्र, नाशिक रायगड जळगाव चंद्रपूर. 14 वाले म्हणलं तर मित्रांनो पान लक्षात ठेवायचं, पुणे अहिल्यानगर, नागपूर अमरावती, जिथं 14 आहे. 13 वाला म्हणलं तर बुलढाणा आहे. 12 वाले 2 जण आहे, गडचिरोली आणि कोल्हापूर, बरोबर. 11 वाले 3 जण आहे, सातारा सोलापूर बीड आहे. 9 वाले सुद्धा 3 जण आहे, छत्रपती संभाजीनगर परभणी कोण आहे मित्रांनो, रत्नागिरी आहे. 8 वाले म्हणलं तर गोंदिया आहे, पालघर आहे, वर्धा आहे, सिंधुदुर्ग आहे, जालना आहे, उस्मानाबाद आहे, बरोबर. 8 आहे. 7 वाले 3 जण आहे, भंडारा अकोला ठाणे, ज्याला आपण धोनीची बॅट म्हणतो. 7 नंबर म्हणलं की बॅट, भंडारा अकोला ठाणे. 6 म्हणलं तर नंदुरबार आणि कोण आहे, वाशिम आहे, बरोबर आहे. 5 म्हणलं तर आपल्यासाठी महत्वाचं आहे कोण आहे, हिंगोली. 4 म्हणलं तर धुळे.
3 म्हणलं तर मुंबई उपनगर आणि 0 म्हणलं तर मुंबई शहर. तर अशा पद्धतीने तुम्हाला सांगता आलं पाहिजे. कळलं? आणि हे जर केलं तर अजिबात अडचण येत नाही. आपल्यासाठी इम्पॉर्टंट, कारण त्याच्यावरतीच तुम्हाला प्रादेशिक विभाग वगैरे क्लिअर होतात. पुढं बघा रे, आता सोडवा. बघा, एकाच मेन्सला आला होता. एसटीआय मेन्स 2019 ला 2 प्रश्न आलते. कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत? सोडवा. सर्वात जास्त जिल्हे आहेत. बघा, आता झालं का जिल्हे सगळे पाठ? सोडवा. सर्वात जास्त जिल्हे असलेला विचारला प्रशासकीय विभाग. उत्तर पर्याय 3. बरोबर आहे. अमरावतीत किती बाबांनो? 5. नाशिक 5. छत्रपती संभाजीनगर 8. नागपूर 7. मग उत्तर काय येईल? 3. कळतंय का सगळ्यांना? सॉरी, इथं 6 पाहिजे, 7 नाही, 6. सोडवा. खालील नमूद महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागांना त्यांच्या क्षेत्रफळानुसार उतरत्या क्रमाने लावायचे रे. सोपा प्रश्न. महाराष्ट्रातील दिलेले आहेत आणि तुम्हाला क्रमाने लावायचे आहेत. आलं पाहिजे उत्तर. सोडवा. प्रशासकीय विभागांना त्यांच्या क्षेत्रफळानुसार उतरत्या क्रमाने लावायचं आहे. आणि यासाठी खास ट्रिक पण सांगितली तुम्हाला की 1 नंबरला कोण, 2 नंबरला कोण, हे पाठच करून टाकायचं. तर लक्षात ठेवायचं, बऱ्याच जणांनी उत्तर दिलेलं आहे. उत्तर येतं. उत्तर पर्याय किती? तर उत्तर पर्यायाला पाहिजे उत्तर पर्याय 2, 4. बघा, नीट वाचायचे. नीट वाचलं की येतंय. हो, नीट वाचायचं त्यासाठी. 1 नंबर कोण आहे? औरंगाबाद. 2 नंबर नाशिक. ड नंतर ब पाहिजे आपला. ड नंतर ब 4 मध्ये. ट्रिक काय लक्षात ठेवायची? क्षेत्रफळानुसार लक्षात ठेवायला बघा. ट्रिक आहे आओना पुणा. आओना पुणा. कशाला आओना पुणा? आपल्याला जायचंय कोकणात. आओना पुणा आम खाणे कोकण में. तुम्ही सगळे विदर्भातून येणार आहात, मराठवाड्यातून येणार आहे, त्याच्यामुळं आम खाणे कोकण में लक्षात ठेवायचं. बघा, पहिला औ म्हणलं तर सर्वाधिक क्षेत्रफळ आहे छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद. बरोबर. ना म्हणलं की पहिला ना नाशिकचा आहे, 3 वाला, विसरायचं नाही. नंतर आहे पुणे, नंतर नागपूर, नंतर अमरावती, आणि शेवटला येईल कोकण. कळतंय का? सर्वात जास्त क्षेत्रफळ लक्षातच ठेवायचं. तुम्हाला प्रत्येकाला आकार शिकवला, तालुका संख्या शिकवली, जिल्हा संख्या शिकवली, क्षेत्रफळानुसार क्रम चांगला करून ठेवायचा. 1 नंबर छत्रपती संभाजीनगर, 2 नंबर नाशिक, नंतर पुणे, नागपूर, अमरावती, कोकण. सर्वात कमी कोकणात, सर्वात जास्त छत्रपती संभाजीनगर. मग इथे 1 नंबरला कोण येणार आहे आपल्याला? औरंगाबाद. बरोबर. 2 नंबरला कोण? नाशिक. ड नंतर ब, संपला विषय. नंतर कोण येईल? नंतर पुणे येईल, आहे का नाही? नंतर येईल कोण? नागपूर येईल, नंतर अमरावती येईल. म्हणजे तुमच्या डायरेक्ट पाठ. आणि शेवट म्हणलं तर कोकण. आओ ना पुन्हा आम खाणे कोकण में. हे विसरायचं नाही, हे विसरायचं नाही, डायरेक्ट आलं पाहिजे. कळलं प्रत्येकाला? 100% क्लिअर का? आओ ना पुन्हा आम खाणे कोकण में विसरायचं नाही, 100% आलं पाहिजे. आणि येतंय तुम्हाला, तसे तुम्ही हुशार आहात. हा एसटीआय मेन 2019 ला 2 आले होते, सलग आलते. एकाच पेपर मध्ये 2 होते बघा, प्रशासकीय विभागांवरती एकाच पेपर मध्ये 2. पुढे बघा आता. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील विभाग उतरत्या क्रमाने लावा. आता लावा रे उतरत्या क्रमाने, जास्त कडून कमी कडे जायचं. आता हा पण प्रश्न आला होता एएसओ मेन्स 2014. एएसओ मेन्स 2014 ला आलेला प्रश्न, सोपा असलेला प्रश्न, उत्तर आलं पाहिजे त्याच. लावायची ताकद, काढायचं उत्तर आलं पाहिजे. उत्तर सोडवा रे. जुळते का? जुळलं पाहिजे. हा, टेलिग्राम चॅनेलला जॉईन केलं नसेल तर युट्यूबवरले जॉईन करू शकता. @अतुलसर360. आपल्या मित्रमैत्रिणींना पण नक्की सांगा. काय उत्तर येईल?
3. वा, प्रियांका, कल्याणी, विद्या, मोनाली, बऱ्याच जणांनी उत्तर 3 दिलेलं आहे. आता नीट बघा, इथं मोस्ट करेक्ट जर म्हणलं तर उत्तर पर्याय बघा. तुम्ही काय बघितलं? 1 नंबर छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद, नाशिक, पुणे, नागपूर. हा मोस्ट करेक्ट उत्तर पाहिजे होतं तुमचं. जर तुम्हाला विचारलं ना पहिले 4, तर हे 4 नंबरचं उत्तर पाहिजे आपलं मोस्ट करेक्ट. 1 नंबर औरंगाबाद, 2 नंबर नाशिक, नंतर पुणे, नंतर नागपूर. आता इथं जर बघितलं तर औरंगाबाद आहे, नंतर नाशिक आहे, नंतर पुणे, नंतर अमरावती. मग हे काही चुकले काय? नाही चुकले का? तर हे चुकलेलं नाही, हे सुद्धा बरोबर आहे आणि हे पण बरोबर आहे. परिणामी हा प्रश्न झाला हॅश. इथं जर असं विचारलं असतं ना की अनुक्रमे उतरता क्रम लावा, तर अनुक्रमे म्हणलं तर याचं उत्तर 4 आणि निवडताना सुद्धा तुम्ही 4च निवडायला पाहिजे. मोस्ट करेक्ट याचं उत्तर 4च आहे, कारण पहिले 4 हे बरोबर आहे का? औरंगाबाद, नाशिक, पुणे, नागपूर, नंतर अमरावती येतं आणि नंतर येतं मित्रांनो कोकण. असा क्रम एक नाही 4 आणि 2 6चा. मग सगळ्यात महत्वाचं उत्तर म्हणलं तर 1 नंबर कोण आहे? औरंगाबाद, 2 नंबर नाशिक, नंतर पुणे, नागपूर, अमरावती, कोकण असं उत्तर असायला पाहिजे. क्लिअर सगळ्यांना? साधं सरळ उत्तर, उत्तर पर्याय 4 असायला पाहिजे. क्लिअर खट येणं गरजेचं आहे. ओके, सो 22 नंबरच्या प्रश्नाला हॅश होईल, विसरायचं नाही. पुढे बघा, 124 नंबरचा प्रश्न आहे, सोडवायचा आता. आता हा आला पाहिजे तुम्हाला. औरंगाबाद महसूल विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत. अमरावती आणि पुणे विभागात जिल्ह्यांची संख्या बघा विचारलेलं आहे समान आहे. त्याच्यानंतर विचारले कोकण आणि नागपूर विभागातील जिल्ह्यांची संख्या अमरावती व पुणे विभागापेक्षा जास्त आहे आणि नाशिक महसूल विभागात सगळ्यात कमी जिल्हे आहेत. हा टेक्निकल असिस्टंट पूर्व परीक्षेला प्रश्न होता 2013 ला. बरोबर, हा प्रश्न थोडा डेंजर आहे. पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे का? तर सगळीकडे मित्रांनो पहिलं स्टेटमेंट आहे, याचा अर्थ बरोबरच आहे. बरोबर आहे का? ऑलरेडी बऱ्याच वेळा आलंय की औरंगाबाद महसूल विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत, तर यस सर्वात जास्त जिल्हे आहे, हे बरोबरच आहे. तो आकडा किती? 8 आहे. दुसरं बघा, अमरावती आणि पुणे विभागात जिल्ह्यांची संख्या समान आहे. बरोबर, जिल्ह्यांची संख्या समान असणारे 3 जण आहे, पुणे, अमरावती, नाशिक, की जिथं पुण्यामध्ये पॅनवाले पुणे, अमरावती आणि नाशिक, जिथं संख्या किती समान संख्या म्हणलं तर 5-5 आहे. तिघांची पण संख्या किती आहे? प्रत्येकी 5 आहे. बरोबर आहे का? म्हणजे दुसरं पण बरोबर आहे. कोकण आणि नागपूर विभागातील जिल्ह्यांची संख्या अमरावती आणि पुणे विभागापेक्षा जास्त आहे. कोकणामध्ये किती रे बाबांनो? 7, नागपूरमध्ये 6 आणि इथं जर अमरावतीत 5 आणि पुणे म्हणजे एकत्र करून जरी बेरीज केली तरी ती जास्तच आहे. आकडा जरी बघितलं तरी सुद्धा तो जास्तच आहे. बरोबर, शिकलात का नाही? तालुक्यांची संख्या, जिल्ह्यांची संख्या त्याच्यावरती ते. आणि मग चौथं म्हणलंय नाशिक महसूल विभागात सगळ्यात कमी जिल्हे आहेत. बरोबर आहे, 5 वाले सगळ्यात कमी आहे, कारण बाकीचे 7, 8, 6 वाले. यातला नाशिक म्हणलाय त्याने. नाशिक महसूल विभागात सगळ्यात कमी जिल्हे, तर यस हे पण बरोबर आहे. तसं आता जास्त मोस्ट करेक्ट कसं राहिलं असतं माहितीये ते? पुणे, अमरावती आणि नाशिक या जिल्ह्यामध्ये सगळ्यात कमी जिल्हे आहेत म्हणजे विभागात. तसं असतं तर ते जास्त बरोबर राहिलं असतं, कारण तिघांकडे पण समान संख्येने आहेत. पुण्यात पण तेवढ्याचे, अमरावतीमध्ये पण तेवढ्याचे, नाशिकमध्ये पण तेवढे. याचं उत्तर I1 4 दिलं. कळलं? त्याच्यामुळे लक्षात ठेवा, आपल्यासाठी महत्वाचं आहे अशा प्रकारचे प्रश्न सुद्धा तुम्ही बघणं गरजेचं आहे. आता याच्यात जर हा प्रश्न आताच्या एखाद्या एक्झामला असता ना 13 सोडून जर असतं, त्यात तो टेक्निकल असिस्टंटला होता, तर आपली तर त्याला उडवला असता. याचं उत्तर 3 पण आलं असतं आणि 4 पण आलं असतं, उडवलं असतं. कारण आता तेवढं प्रगत टेक्नॉलॉजी झाली तुमची, आता तुम्ही आक्षेप घेता, उडून टाकता. कळलं? मग आयोग जर ठरला आयोगाचं उडवायचं तरच आयोग उडवतो, नाही तर आयोगाच्या म्हणण्याप्रमाणे आहे. कळलं? तर अशा पद्धतीने मित्रांनो प्रश्न टॅकल झाले पाहिजे आपल्याला. कळतंय? अशा भरपूर प्रश्न विचारलेत आयोगाने आपल्याला. बघा आता सेम हा आला तर राज्य सेवा मुख्य परीक्षा 12 कोणत्या विभागात सारखे आकड्यांमध्ये जिल्हे आहे? सांगा बरं आता, कुठं सारखे आकड्यांमध्ये जिल्हे? कोणत्या विभागात सारखे आकड्यांमध्ये जिल्हे आहेत? बोला. उत्तर पर्याय येतंय. उत्तर पर्याय 1. नाशिक 5, पुणे 5, अमरावती 5. उत्तर पर्याय 1 आहे का? काय अवघड? पॅनवाले नाशिक, पुणे, अमरावती म्हणजे प्रत्येकी 5 वाले आहेत. कळलं?
दुसरा आहे त्याच्या खाली बघा, असे प्रश्न 5-6 आहे बरं का तुम्हाला सापडलेले, म्हणजे भरपूर प्रश्न विचारलेत. महाराष्ट्रातील सर्व जिल्हे प्रशासकीय विभागामध्ये विभागले आहेत. सेम असं महाराष्ट्र राज्याची प्रशासकीय विभागामध्ये विभागणी झाली आहे. हे प्रश्न 5-6 वेळा विचारलेत. मी आता जास्त नाही घेतले, 2च घेतलेत मला वाटते. असे प्रश्न 5-6 वेळा विचारलेत. पार आता 21-22 पर्यंत विचारलेला आहे प्रश्न हा. महाराष्ट्राची विभागणी किती प्रशासकीय विभागात झालेली आहे? तर आकडा लक्षात ठेवायचं किती आहे बाबांनो? 6. जेव्हा केव्हा येईल तेव्हा 6. आणि आता हा प्रश्न ताजा पण आलेला आहे, म्हणजे काल परवा सुद्धा आला की नाही गट बचत 24च्या प्रिलिमला, हाच होता तो. 2 स्थापने वेळी किती होते आणि 20 साली किती. तर अशा पद्धतीने प्रश्न विचारले, त्याच्यामुळे आकडे येत आहेत. आपण तयारीत पाहिजे. 6 विभाग सोपे असले तर फार एवढा सोपा पण येऊ शकतो. महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे आहेत असा पण आलाय, मग अशी बघितले असेल, काल बघितल्या पण सॉरी, तसे पण प्रश्न आहे. कळलं? तर अशा बाजूने तुम्हाला प्रशासकीय विभागाच्या करायचं आहे. आता याच्यामध्ये आपले काय राहिले ते सांगतो. अजून आपल्याला जिल्ह्यांचं क्षेत्रफळ बघायचे, तसे पण प्रश्न आहे काही 5-6 प्रश्न तसे पण आहे. जिल्ह्यांचं क्षेत्रफळ क्रमाने लावा वगैरे. नंतर आपल्याला उद्याच्या लेक्चरमध्ये शेजारी पाजारी बघायच्यात. त्याच्यामुळे उद्या येत असताना मॅप बरोबर घेऊन या. बरोबर आपल्याला काय लागेल? मॅप लागेल. महाराष्ट्राचा नकाशा भरलेला पाहिजे, म्हणजे ज्याच्यामध्ये जिल्ह्यांची नावं असतील. मग आपण शेजारी पाजारी घड्याळाच्या काट्याप्रमाणे वगैरे उद्याच्या लेक्चरमध्ये कव्हर करू. चालेल सगळ्यांना? तर इथपर्यंत मित्रांनो होते ते प्रश्न बरोबर प्रशासकीय विभागाचे. सो बाकी आपलं टेलिग्राम चॅनेल नक्की जॉईन करा @अतुल_sir360. बरोबर आहे. इथं मी बऱ्याचशा गोष्टी टाकत असते. बाकी ज्याला खरंच अडचणी आहे त्याने जेन्युइन बॅच पण करून घ्या. खरंच ज्याला भूगोल जमतच नाही त्यांनी बॅच केलेली कधीच चांगली, कारण बॅच मध्ये आपण सगळं पाठ करून घेतो. कळलं? तर त्याचा नक्की फायदा घ्या. बाकी उद्याच्या लेक्चर मध्ये आपल्याला काय शिकायचं आहे? प्रशासकीय विभागाचाच पार्ट येतो, ज्याच्यामध्ये आपल्याला शेजारी पाजाऱ्यांवरती फुल फोकस करायचे, ज्याच्यावर प्रश्न येतात. महत्वाचा टॉपिक आहे. कळलं? उद्या ते होईल. आणि नंतर परवापासून आपण मग प्रशासकीय जाईल टॉपिक वाईज. मग कोकणातले प्रश्न की सगळे कोकणातलेच. सह्याद्री आणि त्याच्या पर्वत उपरांगा म्हटलं तर त्याच्यावरती सगळे त्याच्यावरचेच, मग घाटावरचे की घाटावरचेच, शिखराचे आले की शिखराचे. कळलं प्रत्येकाला? डेली 6:35 लाच असेल, कारण आता मला लेक्चर असल्यामुळे मला वेळ लागतो. 6:35 लक्षात ठेवा. 6 किंवा 6:35, 6:05 किंवा 6:35 असं ध्यानात ठेवा. कळलं? एकतर 6 वाजता होईल, मी जर आलो लवकर तर 6ला, नाही तर 6:35 लेक्चर असेल. कळलं प्रत्येकाला? राहील ध्यानात? ओके. सो थँक्यू सो मच, धन्यवाद. बाकी आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की सांगा. परवा दिवशी गुरुपौर्णिमा आहे. उद्याच असेल ना गुरुपौर्णिमा, तर उद्याच आहे ना. तर सगळ्यांना अगोदरच ऍडव्हान्स मध्ये गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. बॅच वरती ऑफर असेल, आपल्या मित्र मैत्रिणींना सांगा. करंटच्या पण असेल, ठीक आहे. सो करंटचं लेक्चर पण होणार आहे मे बी उद्या किंवा परवा. मेचं लेक्चर घ्यायचंय आपल्याला. पेपर आज टाकायचं चाललंय माझं, ठीक आहे. आज टाकलं तर उद्या होईल लेक्चर, नाही टाकलं तर परवा होईल, पण होईल आता 1-2 दिवसात घ्यायचं आपल्याला मेचं, ठीक आहे. थँक्यू सो मच, धन्यवाद. काळजी घ्या. बाय. हॅपी गुरुपौर्णिमा. येस. बाय 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 बाय.